प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जाऊया आपण प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. आपण वाचूया अनुवाद याचा 28 अध्याय 30 वचन लिहिलेलं आहे. तू एखाद्या स्त्रीला मागणी घालशील पण दुसराच तिचा उपभोग घेईल. तू घर बांधशील पण त्यात राहणार नाहीस. तू द्राक्षमळा लावशील पण त्याचे फळ तुला मिळणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, खूप सुंदर अशा वचनाकरवी प्रभू आपल्यासोबत कायम बोलत असतो. आणि या वचनामध्ये लिहिलं आहे, तू एखाद्या स्त्रीला मागणी घालशील पण दुसराच तिचा उपभोग घेईन. म्हणजे देवाच्या लोकांनो, तुमचं जे लग्न झालेलं आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ते लग्न आशीर्वादित राहणार नाही. कधी राहणार नाही देवाच्या लोकांनो? जर तुम्ही वरचं हेडिंग जर वाचलं, वरती लिहिलेलं देवाच्या लोकांनो, जो मुख्य ठळक भाग जर वाचला तर त्यामध्ये लिहिलेला आहे देवाच्या लोकांनो, आज्ञाधारकपणा न पाळल्यामुळे मिळणारे श्राप. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किंवा देवाच्या आज्ञा न पाळल्यामुळे होणारे परिणाम. ज्यावेळेस देवाच्या लोकांनो आपण देवाच्या आज्ञा पाळत नाही, त्यावेळेस वचन म्हणत आहे, तू एखाद्या स्त्रीला मागणी घालशील पण दुसराच तिचा उपभोग घेईन. म्हणजे देवाच्या लोकांनो, तुमचं जे लग्न झालेलं आहे, जर तुम्ही देवाचं आज्ञापालन केलं नाही तर तुमच्या दोघांमध्ये देवाच्या लोकांनो ती शांती असणार नाही, ती आनंद असणार नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण बायबल स्पष्टपणे बोलतं देवाच्या लोकांनो, का जर तुमच्या दोघांपैकी एक जरी जण आशीर्वादित असला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जर तुमच्या दोघांपैकी एक जण जरी माझ्या आज्ञा पालन करीत असला तर मी तुम्हाला दोघांनाही आशीर्वादित करीन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्याच वरती जर लिहिलेल्या गोष्टी वाचल्या तर तिथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे का आज्ञा पाळण्यामुळे होणारे परिणाम, का तुझी संतती मी आशीर्वादित करीन, तू फलद्रूप होशील. हालेलुया, तुझे लग्न मी आशीर्वादित करीन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आणि देवाची इच्छा नाही देवाच्या लोकांनो का नवरा बायकोमध्ये भांडणं व्हावे. हालेलुया, नवरा बायको विभक्त व्हावे अशी देवाची बिलकुल पण इच्छा नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण लग्न हे देवाने घडून आणलेलं असतं देवाच्या लोकांनो. आपण जर वचन वाचलं, उत्पत्तीचा 2:18 मध्ये लिहिलेलं आहे, मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावे हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, देव स्वतः बोलला, परमेश्वर देव स्वतः बोलला. ज्यावेळेस देवाने आदामाला घडवलं देवाच्या लोकांनो, त्यावेळेस देवाने स्वतः देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, घोषणा केली. देव स्वतः बोलला की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. आदामाने देवाच्या लोकांनो देवाकडे जाऊन मागितलं नाही का देवा मला कुणीतरी सहाय्यक दे. हालेलुया, देवा मला हवा नावाची बायको दे. आदामाने नाही मागितलं देवाच्या लोकांनो, तर परमेश्वर देवाने स्वतः आदामाला बायको दिली. परमेश्वर देवाने स्वतः हवेला निर्माण केलं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे वचन म्हणत आहे, परमेश्वर देव बोलला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये आणखीन एका ठिकाणी लिहिलं आहे का सुज्ञ पत्नी परमेश्वराकडून प्राप्त होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे लग्न जे देवाच्या लोकांनो, ते लग्न जुळून आणणारा परमेश्वर देव आहे देवाच्या लोकांनो. लग्न आशीर्वादित करणारा परमेश्वर देव आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पती आणि पत्नींना मिळवणारा देवाच्या लोकांनो परमेश्वर देव आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. पण आज या गोष्टी दिसून येत नाही देवाच्या लोकांनो. का तर ज्यावेळेस आपण आज्ञापालन करत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि ज्यावेळेस देवाचं आज्ञापालन आपल्याकडून होत नाही, त्याचे परिणाम दिसून येतात देवाच्या लोकांना. हालेलुया. का त्या नात्यामध्ये, पती पत्नीच्या नात्यामध्ये देवाच्या लोकांनो शांती राहत नाही, आनंद राहत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज. आणि ज्या वेळेस देवाच्या लोकांनो त्या नात्यामध्ये शांती राहत नाही, आनंद राहत नाही देवाच्या लोकांनो, ते नातं त्यावेळेस देवाच्या लोकांनो तुटण्याच्या कगारावर येतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर या गोष्टी का घडल्या जातात देवाच्या लोकांनो? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे देवाच्या लोकांनो. कारण बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो, आपण एक वचन वाचूया, 1 तिमिथ्य 2 अध्याय 12 ते 15 वचन. बघा, 12व्या वचनात काय लिहिलंय, स्त्रीला शिकवण्याची अथवा पुरुषावर धनीपणा चालवण्याची परवानगी मी देत नाही, तिने निमूटपणे बसावे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांनो, परमेश्वर देवाने ज्यावेळेस आदाम निर्माण केला, तर देवाच्या लोकांनो आदामाला देवाने हव्वेवर अधिकार दिलाय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हव्वेला देवाच्या लोकांनो आदामावर परमेश्वराने अधिकार नाही दिला. म्हणून देवाचं या ठिकाणी वचन म्हणत आहे, स्त्रीला शिकवण्याची अथवा पुरुषावर धनीपणा चालवण्याची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय? पुरुषावर धनीपणा चालवण्याची परवानगी मी देत नाही. धनीपणा म्हणजे काय देवाच्या लोकांनो? मालक तिने तिच्या नवऱ्यावरती होऊ नये. हालेलुया. पत्नीने आपल्या नवऱ्यावरती मालक होऊ नये देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज
घरामध्ये देवाच्या लोकांनो पत्नी देवाच्या लोकांनो पतीच्या भयामध्ये न राहत असल्यामुळे देवाच्या लोकांनो अनेक सारे देवाच्या लोकांनो भांडणं उद्भवले जात आहे. हालेलुया. कारण देवाने स्त्री पुरुष निर्माण केले त्यावेळेस त्यांना असं निर्माण केलेलं आहे का पुरुषाच्या अधीन स्त्री राहिली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. पण सैतानाने जगामध्ये लोकांना असं फसवलं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का देवाच्या लोकांनो सैतान देवाच्या लोकांनो स्त्रीला देवाच्या लोकांनो त्या पत्नीला पुरुषावर धनीपणा चालवायला लावतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का मी म्हणून तसंच घरामध्ये झालं पाहिजे, माझ्या शब्दाच्या पलीकडे कुणी जायचं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज जर देवाच्या लोकांनो तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये बघितलं तर दुसऱ्या देशांमध्ये घटस्फोट होण्याचं तलाक होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का बरं देवाच्या लोकांनो? कारण तिथली स्त्री देवाच्या लोकांनो पुरुषाच्या देवाच्या लोकांनो हालेलुया धनीपणा चालवण्याचा प्रयत्न करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. मी असं नाही म्हणत आहे का स्त्रिया हुशार नसत्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी काय सांगत आहे देवाच्या वचनानुसार हालेलुया की तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन राहणं शिकलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. निश्चितच तुम्ही तुमच्या पतीपेक्षा हुशार असू शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या पतीपेक्षा हालेलुया जास्त पगार कमावणारे असू शकता. पण देवाच्या लोकांनो वचन जे सांगतं ते जर आपण फॉलो करत नाही हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर आपण आपल्या पतीला तुच्छ लेखत असू, जर आपल्याला वाटत असेल का येडा याला काही कळत नाही हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या लोकांनो नात्यामध्ये हे बंधनं निर्माण होतात देवाच्या लोकांनो. कारण देवाने ज्यावेळेस मनुष्याला निर्माण केलं आहे त्यावेळेस मनुष्याला स्त्रीवर धनीपणा चालवण्यासाठी मालकगिरी चालवण्यासाठी निर्माण केला आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ असा पण नाही होत का तुमचे पती तुमचा नवरा तुमच्यासोबत कसा पण वागेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विनाकारण तो तुम्हाला मारेल, विनाकारण तो तुम्हाला हाणेल आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकून घ्यावा लागतील. मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. विनाकारण जर देवाच्या लोकांना कुठला अत्याचार होत असेल तर तो अत्याचार आपण थांबवलाही पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने आपल्याला सतसत विवेक बुद्धीने जीवन जगायला लावलेलं आहे देवाच्या लोकांना. अत्याचार सहन करत बसायला नाही लावलं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. आणि पुरुषाने पण देवाच्या लोकांना त्याच्या पत्नीवर हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रीती करायला शिकलं पाहिजे. कारण देवाच्या लोकांना देवाचं वचन म्हणतं जसं ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल काय म्हणतं? जसे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी पतीने आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणजे पतीने देखील पत्नीवर प्रीती करणं शिकलं पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. तिला असं नाही दाखवून दिलं पाहिजे का तुला काहीच येत नाही, तू वेडी, तू पाठीमागं उभा राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असं नाही देवाच्या लोकांना. ज्यावेळेस तुम्ही खांद्याला खांद्या देवाच्या लोकांना उभा राहून देवाच्या लोकांना तुमच्या पत्नीला पुढे घेतात बघा तुमच्या जीवनात ती निश्चितच शांती दिसून येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि देवाच्या लोकांना भांडण तंटे निर्माण करणारं कोण आहे देवाच्या लोकांनो? शैतान. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकमेकांविषयी देवाच्या लोकांनो उद्धटपणे बोलायला लावणारं कोण आहे देवाच्या लोकांनो? सैतान. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सैतान देवाच्या लोकांनो माणसाला प्रवृत्त करतो देवाच्या लोकांनो त्या गोष्टी बोलण्यासाठी. हालेलुया. ज्यावेळेस देवाच्या लोकांना एखाद्या भांडणाला सुरुवात होत असेल त्यावेळेस तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. का यांच्या सैतान कार्य करायला लागलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस आपण देवाच्या लोकांनो देवाच्या वचनातून चाललं पाहिजे का बायबल म्हणतं शांतीने मोठी मोठी पाप कर्मे टळले जातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला या गोष्टी शिकायच्या आहे देवाच्या लोकांनो. हे एकदाच नाही निर्माण होणार देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे देवाच्या लोकांनो? शिकायच्या. आणि ज्यावेळेस आपण या गोष्टी शिकू त्या पद्धतीने चालू देवाच्या लोकांनो देवाचा अद्भुत देवाच्या लोकांनो नात्यामध्ये असलेले आशीर्वाद आपल्याला पाहायला मिळतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि सैतान पण कधी कार्य करतो देवाच्या लोकांनो? ज्यावेळेस देवाच्या लोकांनो त्याला जागा होती. आणि जागा कधी होते? ज्यावेळेस आपण देवाच्या आज्ञा मोडून जीवन जगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. शैतान देवाच्या लोकांनो डायरेक्ट देवाच्या लोकांमध्ये येऊन काम नाही करू शकत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाच्या लोकांनो देवाची आज्ञा पाळणं ज्यावेळेस आपल्याकडून चुकलं जातं हालेलुया आज्ञा पाळणं आपल्याकडून होत नाही त्यावेळेस सैतानाला जागा झाली जाते देवाच्या लोकांनो. आणि आपल्याला सैतानाला जागा होऊ द्यायची नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या भयामध्ये जीवन जगतो ना त्याच्या ज्ञानाने ज्यावेळेस आपण जीवन जगतो तर बघा देवाने किती सुंदर वचन लिहिलेलं आहे स्तोत्रसंहिता 128 मध्ये. बघा किती छान लिहिलं आहे. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा पुढे आणखीन काय लिहिलं आहे? तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल,
तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षीवेलीसारखी होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना देव म्हणतो, जर तू माझं भय बाळगून जर जीवन जगशील, हालेलुया, मी दिलेल्या आज्ञा पाळण्यामध्ये जर तू जीवन जगशील, हालेलुया, तर तुझ्या घरातली स्त्री सफळ द्राक्षीवेलीसारखी होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कंटिन्यू ती फळ देत असेल, ती फळद्रूप होईल. देवाच्या लोकांना वचन म्हणत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुढे लिहिलंय, तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. हालेलुया. कशी होतील तुझी मुले? जैतुनाच्या रोपासारखी होतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कशी होतील मुले? जैतुनाच्या रोपासारखी होतील. कारण या ठिकाणी जैतून का बरं निवडलंय देवाच्या लोकांनो? कारण जैतुनाचं झाड कधीच वाळत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज जरी तुम्ही इस्रायलमध्ये जाऊन बघितलं तर 2-2, 3-3 हजार वर्षापूर्वीचे झाडं इस्रायलमध्ये तुम्हाला दिसून येतील. जैतुनाची झाडं कधीच वाळत नाही. म्हणून बायबल या ठिकाणी सांगत आहे, तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. ज्यावेळेस आपण देवाच्या आज्ञा पालनामध्ये चालतो, आज्ञेमध्ये चालतो देवाच्या लोकांनो, नवरा बायकोसाठी ठेवलेले आशीर्वाद स्वतःहून पाठीमागे येतात देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो. हालेलुया. आणि घरातल्या लोकांनी पण देवाच्या लोकांनो नवरा बायकोमध्ये किती इंटरफेअर करणं या गोष्टी आपण शिकलं पाहिजे. नवरा बायकोमध्ये आपण किती बोललं पाहिजे, किती त्याच्यामध्ये बोललं पाहिजे, कुठं थांबलं पाहिजे, ह्या घरातल्या लोकांनी देवाच्या लोकांना गोष्टी कळून घेतल्या पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण मार्कमध्ये 10:6 वचनात लिहिलेलं आहे, परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले. हालेलुया. म्हणजे देवाने ज्यावेळेस स्त्री पुरुष उत्पन्न केला देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, सुरुवातीपासून देवाने काय निर्माण केलं? स्त्री आणि पुरुष निर्माण केलं. म्हणजे देवाने असं नाही केलं की 1000 वर्षापूर्वी आदमाला निर्माण केलं आणि 1000 वर्षानंतर हव्वेला निर्माण केलं. असं देवाने नाही केलेलं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आदमाला बनवलं, नंतर त्याची फासळी काढून लगेच हव्वेला बनवलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ज्यांचं लग्न होतं देवाच्या लोकांनो, त्यांच्यासाठी वचन लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं वचन? पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ते दोघं एक देह होतील. हालेलुया. बघा, देवाने वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे का पुरुष आपल्या आईबापास सोडून बायकोशी जडून राहील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज घराघरामध्ये एवढ्याच गोष्टी आहेत देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का पोराची बायको केली आणि पोरग माझ्यापासून दूर गेलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनी ही गोष्ट वचनामध्ये लिहिलेली आहे का पुरुष, हालेलुया, ज्यावेळेस लग्न होणार त्यावेळेस तो त्याच्या आईबापाला सोडून बायकोशी जडून राहणार. कारण देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ज्या पुरुषाची स्त्रीची लग्न होतं देवाच्या लोकांना, ते दोघं एक देह होता. आणि एक देह म्हणजे पुढं काय लिहिलं आहे, ती पुढं 2 नव्हे तर एक देह होतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्हाला दिसत जरी ते 2 व्यक्ती असले, पण देवाच्या लोकांना तो देह एकच आहे. हालेलुया. दोघांचा आत्मा वेगवेगळा आहे, पण दोघांचा देह कसा आहे? एकच आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. तुम्ही विचार करून बघा देवाच्या लोकांनो, जर तुमच्या पायाला जर ठेच लागली, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर डोळ्यात पाणी कोणाचे येतं? तुमच्या येतं का दुसऱ्याचं येतं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. का बरं? तर कारण ते तुमचं शरीर आहे. अंगठा तुमच्या शरीराचा भाग आहे, पाय तुमच्या शरीराचा भाग आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस त्याच्या स्त्रीला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या व्यक्तीच्या बायकोवर ज्यावेळेस तुम्ही टपका ठेवता, बोट ठेवता, त्या व्यक्तीलाही आतमध्ये वेदना होतात. कारण की देवाच्या लोकांनो, ते दोघं एक देह झालेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते 2 वेगळे शरीर नाही, तर ते एक शरीर आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मनुष्य देवाच्या लोकांनो स्वतःपेक्षा दुसऱ्यावर जास्त प्रेम करत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मनुष्य देवाच्या लोकांनो स्वतःच्या शरीरापेक्षा दुसऱ्यावर जास्त प्रेम करत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे घरातल्या लोकांनी शिकलं पाहिजे का नवरा बायकोंमध्ये आम्ही कुठपर्यंत इंटरफेअर केलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लग्नाच्या आधी माझा जसा मुलगा वागत होता तसाच तो माझ्यासोबत वागला पाहिजे. हालेलुया. मलाच त्याने प्रायोरिटी ठेवलं पाहिजे, मलाच पहिलं ठेवलं पाहिजे. ही गोष्ट घडू शकत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाच्या लोकांना देवाचं वचन आहे आणि देवाचं वचन कधीच बदलत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. ते कार्य केल्याशिवाय कधीच विफळून परत येत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, आणि जर तुम्ही त्या दोघांमध्ये फूट पाडून वेगळं करण्याचा प्रयत्न करताय, तर पुढचं वचन या ठिकाणी म्हणत आहे, म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने जे जोडून दिलेलं आहे
देवाच्या लोकांनो, ते तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करू नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. कारण परमेश्वर देवाने त्या दोघांना एकत्र केलेला आहे. हालेलुया, देवाने त्यांना एकत्र आणलेलं आहे देवाच्या लोकांनो. आणि जर तुम्ही त्यांना तोडायला गेले, तुम्ही त्यांच्यामध्ये फूट पाडायला गेले, तर तुम्ही देवाचा आज्ञाभंग करता आणि तुम्ही देवाच्या लोकांना हालेलुया ते आज शाप मिळवता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि देवाने आपल्याला शाप मिळवण्यासाठी बोलवलं नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यामुळे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने, नवरा बायकोने देवाच्या लोकांना एकमेकाशी बोलताना, घरातल्या व्यक्तीने नवरा बायकोंशी बोलताना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, मी कुठपर्यंत हात घातला पाहिजे, मी कुठपर्यंत कोणती गोष्टी बोलली पाहिजे, मी कुठपर्यंत कोणाला अटकाव केला पाहिजे, ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही समजून घेणार, तर तुम्ही त्या सत्सद विवेक बुद्धीने जगलेही पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या सत्सद विवेक बुद्धीने जगणार, बघा ती शांती, तो आनंद ऑटोमॅटिक तुमच्या नात्यामध्ये निर्माण होणार देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन आहे, तुझ्या घरातील स्त्री सफळ द्राक्षी वेलीसारखी होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. ज्यावेळेस अशा प्रकारे सत्सद विवेक बुद्धीने देवाच्या वचनातून आपण जीवन जगणार, तर देवाच्या लोकांना निश्चितच पती पत्नीचं आणि घरातल्यांचं पती पत्नीशी एक नंबर नातं झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया.